जळगावच्या चोपडा शहरात नगर परिषदेच्या मागील बाजूस झोपड्यांमध्ये बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकला। या कारवाईत पोलिसांनी कुंटणखाना चालवणाऱ्या 11 महिलांना अटक केली, तर तब्बल 50 पीडित महिलांची पोलिसांकडून सुटका करण्यात आली। पोलिसांनी काल सायंकाळी बनावट ग्राहक पाठवून खात्री झाल्यावर छापा टाकला। त्यात कुंटणखाना चालवणाऱ्या 11 महिलांना अटक करण्यात आली। सुटका करण्यात आलेल्या पीडित महिलांना जळगाव शहरातील शासकीय आशादीप वसतिगृहात दाखल करण्यात आले। अटक करण्यात आलेल्या महिलांमध्ये कलकत्ता येथील महिलांचा सुद्धा समावेश असून पीडित महिलांमध्ये सुद्धा काही महिला या दुसऱ्या राज्यातील असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे। पुन्हा या ठिकाणी कुंटणखाना सुरू होणार नाही याबाबत योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे सुद्धा यावेळी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी सांगितले। काही दिवसापासून अशा चोपडा शहरामध्ये एक वार्ड नंबर 34 या ठिकाणी रेड लाईट एरिया आणि काही लोकांनी वेश्यावर प्रवृत्ती करतायत अशा माहिती प्राप्त झाल्या होत्या। माहिती प्राप्त झाल्यानंतर आपला एसडीपीओ आणि चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पीआय त्यांनी प्लॅन करायला सुरू केलं। कालच्या दिवशी सायंकाळी एका पंटरनी त्या एरियामध्ये पाठवण्यात आले होते आणि पंटरनी त्या एरियामध्ये पैशाचे ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर पोलिसांना इशारा दिला। दिल्यानंतर तिथे पोलीस टीम पोहोचला आणि तिथं एकूण 11 मालकीन म्हणजे पिम्स या महिला तिथं दिसून आल्या आणि त्या एरियामध्ये 11 लोकांना आम्ही ताब्यात घेतलं आणि टोटलमध्ये एक 50 महिलांना आम्ही रेस्क्यू करण्यात आलेलं आहे, सुटका करण्यात आलेला आहे। आणि ही जे 50 महिलांना आम्ही आशादीप वसतिगृह महिला सुधारगृहामध्ये कोर्टाच्या आदेशानुसार त्यांना तिथे ठेवण्यात आलं आणि जे 11 आरोपी आहे 11 आरोपींना आम्ही अटक करण्यात आलेलं आहे। की काही लोकांचा ॲड्रेस मध्य प्रदेशचं पण आहे, काही लोकांचं महाराष्ट्राचं पण ॲड्रेस आहे, बाहेरचे पण लोक आहेत। ते प्रथमतः आता सर्व लोकांनी चोपडाचा ॲड्रेस दिला, त्यांचं पूर्ण आयडेंटिटी व्हेरिफिकेशन चालू आहे। आयडेंटिटी पूर्ण व्हेरिफिकेशन झाल्यानंतर ही मूल कुठलं राहणार आहे ही गोष्ट आपल्याला समजेल। नक्की म्हणजे जसं कंप्लेंट प्राप्त होत आहेत त्याच्यावरती पूर्ण प्लॅनिंग करायचं असते, कायद्याप्रमाणे पंटर लावणं आणि त्याच्या कायद्यानुसार कारवाई करायची असते, त्याच्यात तेवढी प्लॅनिंग लागते। ते प्लॅनिंग अनुसार जेव्हा प्लॅनिंग सक्सेसफुल होईल त्याच्यावरती देखील कारवाई होणार आहे। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।